मनाली विनोद कांबळे. हॅलो, आज का आहे बाळांचे बारसे. बाळ आपले 6 महिन्याचे झालेले आहेत. मी त्यांची माऊ आजी सौ मनाली विनोद कांबळे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. मी बाळांसाठी 4 ओळी सादर करत आहे. माझ्याबरोबर शीतल पण बोलत आहे. इवले इवले डोळे त्याचे, छोटे छोटे कान, लाल चटफोट, अपर अप्रप नाक, गोरा गोरा रंग त्याचा जशी दुधावरची साठ, क्षणात खुदकन हसे, क्षणात मुस्कन नडे, शिमले आपले बाळ कसे छान छान दिसे, होय की नाही? आपले बाळ आता 6 महिन्यांचे झालेले आहे. तर त्यांचा हा बारशाचा कार्यक्रम फार मोठ्या दणक्यात आपण साजरा करायचा आहे. तर मी बाळांच्या वतीने मीना आजीशी बोलणार आहे. मीना आजी पुढेच नाही बोलत आहे. बाळ ज्यावेळी 5-6 वर्षाचे होतील त्यावेळी हा व्हिडिओ बघून फार खुश होतील. आणि मीना आजीच्या मैत्रिणी खूप छान छान नटून आलेल्या आहेत. त्यानंतर माऊ वगैरे सगळ्या नटून आलेले आहेत. ते बघून फार खुश होणार नाही का? आणि टाळ्यांचा आवाज येत नाही. आणि आपल्या बारशाचा कार्यक्रम मोठ्या दणक्यात होऊन जायचंय, होय की नाही? हो. आता काकी आजी बोलणार आहेत. ह्या बघा, ह्या बायका फार आगाऊ. मला अचानक आता माईक माझ्या हातात दिला, आता मी काय बोलणार. तर मी बाळाची आजीच आहे आणि एवढे छान छान बाळ आहेत आणि त्यांच्या बारशाला तुम्ही सर्वजण आलेत. तुमचं सर्वांचं परत मी एकदा स्वागत करते, अभिनंदन करते. आणि त्यातल्या त्यात आता हे छान छान बाळ आहेत. आता बघा पुढचा कार्यक्रम किती व्यवस्थित करणार आहे. त्याच्या मावश्या आज्या सर्वजण नाचून लागतील. शिवाजीचा पाळणा वगैरे बोलणार आहे. सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती. चला, धन्यवाद. मी आता बाळांच्या मम्मी पप्पांकडे देत आहे. ते बाळांबद्दल थोडक्यात माहिती सांगतील. सोना, मोस्ट प्रिशियस गिफ्ट, हे 2 माझे अनमोल रतन आहेत. देवाने दिलेलं मला एक सुंदर गिफ्ट आहे. टाळ्यांचा आवाज येत नाही. बाळांचे पप्पा थोडे शाय आहे. ऑन बिहाफ ऑफ डॅड मम्मा बोलणार आहे. बाळांचे पप्पांचे खूप लाडके आहेत दोघं. ऑफिस करून आल्यावर ते त्यांच्याकडेच असतात. पहिले ऑफिस करून आल्यावर टीव्ही बघायचे, आता टीव्ही बंद असतो आणि बाळ असतात. आता आपण बाळांच्या आजोबांकडे देऊया. नमस्कार, मी बाळाचे आजोबा. आम्हाला 2 जोडी दिली, हे देवाने दिलेले आहे. दैविक शक्ती दिल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे आणि त्या ऋणातून आम्ही देवाचं कधीही ऋण विसरू शकणार नाही. एवढीच माझी. आजी कुठे गेले? आजी कुठे? आजीला शोधा. आणि आता मीना आजी, मी तर थोडक्यात बोलत पाहिजे. थोडं बोलायचं. माझी मुलगी सोनाली शिरसाट आधी आता पाटील आहे. तिला हे 2 जुळे बाळ झाल्यामुळे मला खूप खूप आनंद झालाय. मला शब्दात सांगता येत नाहीये की मला किती आनंद झालेला आहे तो. पण आता त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांचं पुढील आयुष्य व्यवस्थित चांगल्या रीतीने हो, त्यांची तरक्की हो, एवढंच मला बोलायचं आहे. आत्याबाई बोलणार का? आत्याबाई बोला जरा. बाळासाठी आले किंवा एवढं तरी बोला. जरा बोला. काय बोलणार नाही, फक्त बोला बाळासाठी आशीर्वाद.
बोला. मी बाळांची आत्या आहे. बाळांच्यासाठी खूप खूप आशीर्वाद. अरे बाळाचे मामा कुठे राहिलाय? पुढे या चला. मामा आजोबा भरत आजोबा कुठे आहे? दुसरे आजोबा कुठे गायब झाले दिसतच नाही. आणि माऊ खूप छान छान नटून आलेले आहेत. बाळांबद्दल कोणाला काही सांगायचंय का? मामी सुस्वागतम. आमच्या ह्या दोन छान छान भाज्यांच्या बारशाला तुम्ही आलेला आहात. आजपासून त्यांना नवीन ओळख मिळणार आहे. समाजात दोन नावाने त्या ओळखले जाणार आहेत. त्यांची नावं तुम्हाला कळतीलच थोड्या वेळात. ह्या बाळांसाठी आपण सगळे आमच्या शिरसाट परिवारातर्फे तुमचं स्वागत आहे आणि ह्या बाळांना खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊया. एकाच वेळेला हे मुलगा आणि मुलगी असे दोघेही आलेले, त्याच्यामुळे दोघांचंही स्वागत आहे. मामी आजी काय बोलणार? मी बाळांची आजी. खरं तर आजी आजोबा होणं हे आजच्या धकाधकीच्या जीवनात खूप भाग्याची गोष्ट आहे आणि ते भाग्य आम्हाला फार लवकरच मिळाले असे मला वाटते. नक्षत्रासारखी नात आहे माझी. राजकुमारासारखा नातू आहे माझा. त्याच्यामुळे त्यांच्या सोहळ्याला तुम्ही आले त्याच्याबद्दल मी अगोदर तुमचे खूप खूप आभार मानते. व हा सोहळा त्यांना पुढे दीर्घ आयुष्य लाभो, त्यांचं उज्ज्वल आयुष्य हो, पुढे त्यांची